पालघरच्या गांजोडे काळे ग्रामपंचायतीकडून गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे। गेल्या 3 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे। एक मोठी बातमी आहे, NSCI वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू झालाय। मृत्यूचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाहीये। मोठी बातमी आपण पाहतोय। NSCI वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू झाला। या मृत्यूचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाहीये। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून घेऊयात। कृष्णा, नेमकं काय घडलेलं? आपण पाहतो की दर विकेंडला अशा पद्धतीचे कॉन्सर्ट मुंबईमध्ये आयोजित केले जातात आणि वरळीच्या NSCI वरळी डोम मध्ये अशाच पद्धतीचा कॉन्सर्ट काल रात्री उशिरा आयोजित करण्यात आलेला होता आणि या कॉन्सर्ट दरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करतायत आणि त्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होऊ शकेल। मात्र सध्या तरी आपण पाहतो की ताडदेव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद या सगळ्या मृत्यू प्रकरणी केलेली आहे आणि पोलिसांनी चौकशीला सुरुवात केलेली आहे। हजारो प्रेक्षक हे या कॉन्सर्टला उपस्थित होते आणि त्यानंतर अशा पद्धतीची घटना घडल्यामुळे त्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे। गोरेगावच्या नेस्कोमध्ये अशाच फक्त ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 मृत्यू झालेले होते आणि त्यानंतर वरळीचे सुद्धा या कॉन्सर्ट दरम्यान जो एक मृत्यू झालेला आहे त्याची देखील गंभीरतेने दखल पोलिसांनी घेतलेली आहे आणि सध्या पोलीस या फॉरेन्सिक रिपोर्ट आणि शवविच्छेदन अहवालाची वाट बघतायत। त्यानंतर मृत्यूचे नेमकं अगदीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या अपडेटसाठी।